नमस्कार. मराठी वृत्तबद्ध गीता अध्याय 6. पहिला श्लोक. करी प्राप्त कर्मा फलाशा त्यजोनी तया जाण योगी व संन्यासी दो. दुसरा श्लोक. जयासी म्हणावेचे संन्यास कोणी तयासीच पार्था म्हणी योग ज्ञानी. तिसरा श्लोक. मुमुक्षुस वाटेची योगी बनावे तरी कर्म आधी समजता करावे. चौथा श्लोक. तयासीच योगी म्हणावे प्रपंची जयासी नसावी स्पृहा विषयांची. पाचवा श्लोक. मनानेची उद्धार होईल पार्था करावे कशाला आपुल्याची घात. सहावा श्लोक. जयाने आपुल्या मना जिंकिलेची असे तोची बंधू आपुला स्वय. सातवा श्लोक. मनासी जयाने असे जिंकिलेची जयाला भली शांती ती. आठवा श्लोक. समाधान त्यासी जया होत ज्ञान जगाचे तसेचीच अध्यात्मज्ञान. नववा श्लोक. असो मित्र वाहित चिंता करिता असे शत्रु मध्यस्थी किंवा तटस्था. दहावा श्लोक. रहावेची एकांत वासात त्यानी असावे शरीरा मनासी दमोनी. अकरावा श्लोक. असावे जमिनी वरी दर्भ खाली मृगाजीन त्याच्या वरी वस्त्र घाली. 12वा श्लोक. अशा आसनी स्वस्थ चित्ते बसोनी मनासी एकाग्र तेथे करो. 13वा श्लोक. स्थिरावो निशिरा शरीरावमान असावीच दृष्टी ही नासाग्री लीन पहावेन अन्यत्र कोठेची पार्थ करावेची अभ्यास योगासी तेथ. 14वा श्लोक. मनी शांती आणि असे निर्भयाने रहावे व्रती ब्रह्मचर्या तयाने मना नियमावेची ध्यानी असावे विचारात माझेची संधान व्हावे. 15वा श्लोक. अशीची समाधी अवस्था जयाची मना नियमिले जयाने सदाची मिळावीची शांती मनाची तयासी पुढे मोक्ष प्राप्ती ही व्हावी तयासी. 16वा श्लोक. जयाचाची आहार जास्ती असावा असावा कमी तो उगाचीच किंवा जयाची ही निद्रा नसेची सुयोग्य तया योग अभ्यास होई अशक्य. 17वा श्लोक. विहारीच आहार तोही मितस्थ करावी ही कर्मे समस्ताची प्राप्त पुरेशी ही विश्रांती लाभे जयास तयाच्याची योगे असे दुःख नाश. 18वा श्लोक. जयाचे मन स्थिर त्याच्याच ज्ञानी म्हणूनीच इच्छा ही गेल्या विरुनी अशाची मनुष्या म्हणावेची योगी असे तत्व श्रीकृष्ण पार्थास सांगी. 19वा श्लोक. जसा ठेविता एक भिंगात दीप तयाचीच ज्योती न पावेची कंप तशी स्थिरता त्याची योग्यास जाण असे आत्मध्यानी सदा जो निमग्न. 20वा श्लोक. मनासी नियंत्रोनी अभ्यास योगे तयासी रती कर्मी काही न लागे दिसे आत्मरूप स्वरूपीच सत्य चिदानंद भावात राहात नित्य. 21वा श्लोक. असे सुख त्यासी मिळे जे अनंत असे इंद्रियातीत ते सुख पार्थ न बुद्धीसी सामर्थ्य जाणावयासी कधीही न सोडावयाचे तयासी. 22वा श्लोक. मिळावेची योग्या असे सुख जेव्हा नसे लाभ त्यासी दुजा जास्त तेव्हा जरी होय अत्यंत दुःखाची प्राप्ती
न जावी तयाची समाधी स्थिती ती. 23वा श्लोक. असा योग हा जो असे ऐकिलेला, करी अर्जुना नष्ट दुःखासी मूळा, मुमुक्षु करी निश्चये त्यानुसार, मनोवृत्ती ठेवी अतिथीची स्थिर. 24 आणि 25वे श्लोक. त्यजूनीच इच्छा इहीच्या समस्ता, करी बुद्धीच्या निश्चयासीच पार्था, मनाने नियंत्री ही पंचेंद्रियासी, न थारा मनी देत देवा विनासी. 26वा श्लोक. स्वभावे मनाने फिरावे सदाही, नसे ते स्थिरत्वी विचारात काही, तरी त्यासी खेचून आणि त्वरेने, रहावे विचारीच ईशी मनाने. 27वा श्लोक. असे पूर्णवृत्ती समाधानी ज्याची, निमाली रजोवृत्ती हीची तयाची, असे तोची ब्रह्मस्वरूपी विलीन, तयाची ही पापेच गेली जळून. 29वा श्लोक. मला सर्वभूती असे योगी पाही, व माझ्यात भूता समस्तासी पाही, असे तो स्थितप्रज्ञ ज्यासी अभिन्न, जगातील भूते तयासी समान. 30वा श्लोक. जगी या मलाचीच सर्वत्र पाही, समस्तीची सृष्टी ही माझ्यात पाही, तयाच्याची नाशा न मी होऊ द्यावे, मला ना तयाने कधी नष्ट व्हावे. 31वा श्लोक. असे व्यापुनी मी समस्ताची भूती, मला जो भजे जाणुनी ही यथार्थी, जरी कर्म काही करावे प्रपंची, असे ठाई माझ्याची वस्ती तयाची. 32वा श्लोक. असो सुख वा दुःख योग्यास काही, न मानी तया भिन्न तोची कधीही, तयासी म्हणावेची योगीच श्रेष्ठ, असे जाण माझ्या मतासीची पार्थ. 33वा श्लोक. अर्जुन म्हणाला, असे वर्णिला योग हा जो तुवाची, परी तो नसे शक्य कृष्णा मलाची, अति चंचला ही स्थिती ती मनाची, कसे आवरावे स्थिरावे कसेची. 34वा श्लोक. न राखी शकू मी मनासीची स्थिर, नसे स्वस्थता ही नसे त्यास धीर, अति शक्ती त्याची असे हट्टी तेही, नियंत्री तयासी असा कोणी नाही. 35वा श्लोक. भगवान म्हणाले, मलाही असे मान्य जे तू म्हणावे, मनासी लगामान घाली शकावे, परी जास जेव्हाची वैराग्य यावे, व अभ्यास नेमे करी ते जमावे. 36वा श्लोक. मना रोखण्याच्या प्रयत्ना करीना, तया प्राप्ती योगाची होई कधीना, परी जो करी यत्न ऐसेची पार्थ, असे योग प्राप्ती तयासी खचित. 37वा श्लोक. अर्जुन म्हणाला, कुणी एकनिष्ठे करी साधनाची, परी साधना तो कडी ती तयाची, चुकावेच मार्गा असे प्राप्त त्यासी, गती त्यास कृष्णा मिळे सांग कैसी. 38वा श्लोक. नराही धरोनीच अध्यात्म मार्ग, असे सोडिलाहीच तो कर्म मार्ग, भ्रमिली असे बुद्धी मोही तयाची, अवस्था जशी तुटलेल्या ढगाची. 39वा श्लोक. अशा संशयाने मनी का असावे, दुरी तुची कृष्णा समूळी करावे, तुलाची असे शक्य सांगेची पार्थ, न कोणी शके त्यास करण्या समर्थ. 40वा श्लोक. भगवान म्हणाले, असे योग प्राप्तीची इच्छा जयासी, न कोण्याही लोकी असे नाश त्यासी, असे स्वहिताचीच इच्छा ही जास, कधी दुर्गती नाही व्हावी तयास.
40वा श्लोक. जरी भ्रष्ट तो योग मार्गावरुनी, तरी जाई लोकीच स्वर्गी इथूनी. फिरूनी हि जन्मास कालांतराने, घरी श्रीमताच्याच यावे तयाने. 42वा श्लोक. कदाचित नाही तरी त्या कुळात, जिथे नांदतो योगी ही बुद्धिवंत. असा जन्म अन्या मिळेना कधीच, मिळावा अशा योग भ्रष्टास तोच. 43वा श्लोक. अशाची घरी जन्म घेता तयाने, मिळे योग बुद्धी अधिची नव्याने. पुढे चालतो योग अभ्यास आता, जिथे थांबला जन्मी मागील होता. 44वा श्लोक. जरी त्यासी इच्छा स्वभावे नसेची, तरी पूर्व अभ्यास त्यासी बळेची. नसे कर्मकांडासी त्यांनी करावे, तरी त्यांनी त्याच्या फळा मिळवावे. 43वा श्लोक. असे मुक्त पापातुनी तो समस्त, करावाही अभ्यास त्यानेची नीट. अनेकाही जन्मात केले असेची, मिळे सर्वश्रेष्ठा गती त्यासी तीची. 46वा श्लोक. असे श्रेष्ठ योगी तपस्व्याहुनीही, तसेची असे श्रेष्ठ ज्ञान्याहुनीही. करी कर्म जो त्याहुनी योगी श्रेष्ठ, म्हणूनीच व्हावे तुवा योगी पार्थ. 47वा श्लोक. असावे हि योगी जरी ते अनेक, असे रूप ज्याचे व माझेही एक. भजी जो मला एक निष्ठा धरीत, तया श्रेष्ठ योगी म्हणावेची पार्थ. 6वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.